नमस्कार. श्रावण महिना आला की एकामागे एक सण चालू होतात आणि त्यातला सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे जन्माष्टमी. आज आपण खास जन्माष्टमीसाठी मेवापाक लाडू किंवा पंचमेवा लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. लाडू जितके दिसायला सुबक तितकेच ते पौष्टिक, चविष्ट, खुसखुशीत आणि सगळ्यात महत्त्वाचं करायला सोपे आणि झटपट बनून तयार होतात. उपवासाला सुद्धा चालतात. तर चला वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी साहित्य बघूया. खोबरं, मखाने, पाणी, सुंठपूड, तूप, साखर, काजू, बदाम आणि बेदाणे. रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कढई आधीच तापत ठेवली होती. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. तूप छान वितळलं गेलं की त्यामध्ये आपल्याला आता बदाम भाजून घ्यायचेत. पंचमेवा लाडू म्हणलं की त्यात 5 प्रकारचे सुकामेवे वापरून केलेले लाडू. ते इथे मी मस्त असे बदाम भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. खूप हाय फ्लेमवर भाजायचं नाही आणि खूप काळपटही करायचं नाही. आपल्याला व्यवस्थित ते खरपूस रंगावरती भाजून घ्यायचेत. मस्त सोनेरी रंग आलाय. बदाम छान भाजल्या गेलेत. ते आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये. बदाम भाजले त्याच पद्धतीने काजू कढईमध्ये घालून घेतले आणि ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये मस्त असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचेत. गॅसची फ्लेम वाढवायची नाही, मीडियम फ्लेम ठेवलेली आहे. त्यावरती छान हलका सोनेरी रंग आला की काजू सुद्धा लगेच आपण काढून घ्यायचेत. त्यामध्ये आता मी मखाना घालून घेते. मखाना आपल्याला लो फ्लेमवरती, कमी गॅसवरती छान तुपामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते छान क्रिस्पी होतात. ज्या वेळेला आपण ते बारीक करू ते चिवट होणार नाहीत. अगदी व्यवस्थित सोनेरी रंगावर आपल्याला मखाने भाजून घ्यायचे. ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं. त्यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचंय. त्यामध्ये लगेच मी बेदाणेही घालून घेते. बेदाणे सेपरेट तळणार नाहीये. लगेच आपल्याला ते खोबऱ्याबरोबरच छान व्यवस्थित भाजून घ्यायचे. खोबरंही आपल्याला छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचंय. खूप जास्त काळपट करायचं नाही. खोबरं छान भाजल्या गेले ते थंड करून घेऊ. इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये सगळ्यात आधी बदाम आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचंय. खूप जास्त बारीक केलेलं नाही, थोडंसं हलकं रव्वाळ दाणेदार ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सेपरेट काजूही बारीक करून घ्यायचे. काजू काढून घ्यायचे. त्यामध्ये लगेच आपल्याला मखाने सेपरेट बारीक करून घ्यायचे. मखाने हलके जाडसर ठेवलेले आहे. आता इथं मी 1 कटोरं घेतलं. त्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं घालून घेतलं. खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक करायचं नाही. ते मी हाताने दाखवते त्या पद्धतीने हलकं थोडंसं कुस्करून घेणार आहे. तुम्ही जर काप करून घेत असाल खोबऱ्याचे तर ते मिक्सरला फिरवा. हलकं जाडसर बारीक करून घ्या. आता जे सगळं आपण बारीक केलेलं होतं, काजू, बदाम, मखाने, ते संपूर्ण मी इथे एकत्र करून घेते. सगळं व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचंय. तयार मिश्रण असंच बाजूला ठेवू. लगेच आपण 1 तारी पाक करायला घेऊ. इथं मी कढई आधीच तापत ठेवली. त्यामध्ये साखर घालून घेतली आणि मोजून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं. गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवलेली आहे. आपल्याला संपूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. संपूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळल्या गेली आहे. पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता जो चमचा आहे त्याच्यावरती मी थोडंसं मिश्रण घेतलंय किंवा जो पाक आहे तो घेतला. हाताने त्याला असं चेक करायचं. 1 तार येते की ते चेक करायचं. साधारण 3 ते 4 मिनिटातच आपलं पाक तयार झालाय. गॅसची फ्लेम कमी केली. त्यामध्ये संपूर्ण ते तयार केलेलं मिश्रण होतं ते घालून घ्यायचं. कमी गॅसवर साधारण पुढचा 1 मिनिट मी संपूर्ण मिश्रण परतून घेतलं. घट्टसरपणा आलेला आहे. आता गॅस बंद केला आणि मिश्रण थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढलं. त्यामध्ये सुंठपूड घालून घ्यायची. संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुंठपूडही मी घातली आहे. त्याची चव खूप मस्त येते लाडूला. अर्धा तासांसाठी मिश्रण छान थंड होऊ दिलं. थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे, पण त्याचा सहजपणे लाडू वळता येते. अगदी ड्राय नाही आहे. ह्याच पद्धतीने लगेच आपण लाडू वळायला घेऊ. दाखवते त्या पद्धतीने मी व्यवस्थित असे दाबून लाडू वळवून घेतलेत. छान मीडियम साईजचे किंवा छोट्या साईजचे मी लाडू इथं बनवते. अगदी छान झटपट असे लाडू बनवून तयार होतात. ह्याच पद्धतीने बाकीचे लाडू मी वळून घेते.
खूप दिवस टिकतात, उपवासालाही चालतात. त्यामुळं तुम्ही आरामात ह्या पद्धतीने लाडू करून ठेवू शकता. पौष्टिक आहेत, त्याचबरोबर खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात. अगदी छान सगळे लाडू ह्याच पद्धतीने मी तयार करून घेतलेत. मस्त खुसखुशीत मेवा पाक लाडू किंवा पंचमेवा लाडू आपल्या इथं बनवून तयार झालेले आहेत. 5 प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरून बनवलेले लाडू आहेत, त्यामुळे त्याला पंचखाद्य लाडू असेही म्हणतात. मस्त अगदी छान टेक्स्चर आलेलं आहे. मधनं लाडू तोडून दाखवते. अगदी सहजपणे खूप खुसखुशीत बनून तयार होतात. पाक आणि जे दिलेलं प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे. तर ह्या जन्माष्टमीला नक्की ह्या पद्धतीने लाडू बनवा आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.